केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाच्या हत्येनंतर बीडचं राजकारण पुन्हा तापलं। खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। विधिमंडळात आमदार धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांनी हे प्रकरण लावून धरलं। तसंच बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याच्यावर कारवाई करण्याची मागणी व त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील दिला होता। यावर बजरंग सोनवणे यांनी आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या परळी मतदारसंघातील तौहीद खान, बापू आंधळे, महादेव मुंडे प्रकरणावरही बोलावे असं आवाहन केलं होतं। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। आज धनंजय मुंडे यांनी तौहीद खान हत्या प्रकरणात नशेखोरी हे एक प्रमुख कारण असल्याचं सांगत नशेखोरांवर कठोर कारवाईची मागणी विधिमंडळ अधिवेशनात केली। तसेच तौहीद खान यांचे कुटुंब अत्यंत गरीब आहे, त्यांची 3 मुलं आहेत। करता पुरुष गेल्यानं हे कुटुंब संकटात सापडले। या कुटुंबाला सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे। परळीतील मयत तौहीद खान हत्या प्रकरणी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून तौहीद खानच्या कुटुंबियांनी मागणी केल्याप्रमाणे यात आणखी कुणाचा समावेश आहे का याबाबत सखोल तपास करावा। तौहीद हा घरातील कर्ता असल्यानं त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी सरकारनं विशेष आर्थिक मदत करावी। तसेच या प्रकरणी नशेखोरी हे एक महत्त्वाचं कारण ठरलं असून बीड जिल्ह्यातील तरुणांमध्ये वाढत्या नशेखोरीबाबत कठोर कारवाई करण्यासाठी विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली। परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणी मी पुढील आठवड्यात विधिमंडळात सखोल चौकशी तसेच वाढत्या नशेखोरीबाबत कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं मुंडे यांनी 25 जून रोजी सांगितलं होतं। तौहीद खान यांच्या हत्या प्रकरणी 2 मुख्य आरोपी अटकेत असून या केसचा सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ तपास केला जावा अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। तौहीद खान यांच्या कुटुंबियांची मी याआधी भेट घेतलेली असून त्यांना तात्पुरती आर्थिक मदत करत त्यांच्या 3ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं। विलास घुले हत्या प्रकरणी आवाज उठवत असताना विलास यांचा अंत्यविधी बाकी होता, त्यामुळे ते प्रकरण तातडीचं होतं। तसेच विलास घुले व तौहीद खान प्रकरणी एकाच वेळी बोलल्यास अर्थात 2 वेगवेगळे विषय एकाच वेळी हाताळल्यास त्या विषयांचं महत्त्व कमी होऊ शकतं याची मला पूर्ण जाणीव आहे। तौहीद खान या आमच्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार, किंबहुना मी ती माझी जबाबदारी समजतो असं मुंडे यांनी म्हटलं होतं। दरम्यान 20 जून रोजी विलास घुले या तरुण हॉटेल चालकाची एका टोळक्यानं चाकूने हल्ला करून हत्या केली होती। या प्रकरणाने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं। खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या थार गाडीतून आरोपी पळाले असा आरोप घुले कुटुंबीय आणि टाकळी ग्रामस्थांनी केला होता। तर राजकीय सुडातून आपल्या मुलाचं आणि आपलं नाव या प्रकरणात गोवलं जात असल्याचं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं होतं। सोनवणे मुंडे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच सोनवणे यांनी ज्या तत्परतेने धनंजय मुंडे यांनी विलास घुले हत्या प्रकरण विधिमंडळात लावून धरले, त्याच पद्धतीनं परळीतील तौहीद खान, महादेव मुंडे यांच्या प्रकरणावरही बोलावं असं आव्हान धनंजय मुंडे यांना दिलं होतं। तौहीद खान प्रकरणावर सखोल चौकशीची मागणी करत धनंजय मुंडे यांनी सोनवणे यांचे आव्हान स्वीकारल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।